गटातील दुसरा सामना आहे। पहिल्या सामन्यामध्ये आपण बघतोय जांभेली संघाने परास्त केलं ते आदर्श वांगणी संघाला आणि दुसऱ्या फेरीत दिमागदार प्रवेश केलाय। आंबेशूचे विजयजी कडाव आमचे मित्र यांचं स्वागत आहे। चला जांतराजे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे। फलंदाज 20 षटकांमध्ये आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत। मयूर आणि चंदूला आपण पाहतोय सलामीचे 2 एरंजाड संघाचे फलंदाज। गोलंदाजी मार्क अक्षयला आपण पाहतोय। चला पंच सामना सुरू करायचा आपल्याला अद्याप। चला जांभेली संघ आपण कुठेही जायचं नाहीये। जांभेली संघ आपण कुठेही जायचं नाही, आपण इथे मैदानात थांबायचंय। बरोबर 1:30 झाली आहेत। सामन्याला होते सुरुवात। स्ट्राइकवर बघतोय मयूरला, गोलंदाज अक्षय। पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू। निर्धाव चेंडू चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण अक्षयकडनं पाहतोय। आणि चंद्रकांत मेहर यांनी जरी येणाऱ्या 5 षटकांमध्ये कधी 3 षटकार मारले तर रवींद्र भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक। ऑफ साइडला मारल्या चेंडू 4 धावा या चेंडूवर येत आहेत। खातं उघडलंय ते एरंजाड संघाचं। धाव संख्या झाली आहे 4। पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू 22च्या रूपाने 1 धाव येते। धावसंख्येत धावसंख्या होती 5। 4 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या झाली आहे 5। चंद्रकांत स्ट्राइकवर आणि पहिलाच खणखणीत षटकार।
पहिल्या चेंडूचा सामना करताना चंद्रकांत यांच्या बॅटमधून आलेला षटकार आणि धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या होती ती 11. 5 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी करत होता अक्षय, मात्र खरपूस समाचार घेतला चंद्रकांतने आणि या चेंडूवर 6 धावा वसूल केल्या. 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या झाली 11. चांगलं आयोजन या RD11 ज्या अनुमान RD11 चांदप संघामार्फत आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या संपतेला धावसंख्या 11. डीजे दुसरं षटक घेऊन येतोय विलास. बारवी निसर्ग ढाबा एंड कडून आपण पाहतोय विलासला. स्ट्राईकवर असेल तर मयूर याने 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 4 धावेवर बनवल्यात. एक चौकार आपण मयूरच्या माध्यमातून पाहिला. पहिलं षटक संपले. धावसंख्या झाली 11. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटांचा वेळ या जाणता राजा संघाने खर्च केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. दुसरं षटक विलासच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतोय मयूर. पहिला धक्का या एरंदाड संघाला लागतोय. कट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. डीजे वन डाऊनचा फलंदाज सनी राणेला आपण पाहतोय. काल आपण हा संघ मैत्री चषक मध्ये टॉप 5 मध्ये गेलेला एरंजाड संघ जोविली संघाला परास्त करत टॉप 5 मध्ये दाखल झाला एरंजाड संघ. आणि पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलंय. 4 धावा सनीच्या बॅटमधनं आपण पाहतोय. धावसंख्या 15. आणि सनी सुद्धा माघारी परततोय. या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय.
पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा गडी बाद झालाय. फलंदाजीसाठी जातो ललित. नेट नंबर 4 वर आपण ललितला पाहतोय. लेग बाईटच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या फ्ला होते, धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 16. अद्याप 2 गडी बाद झाले ते एरंजाड संघाचे. अद्याप सलामी लावला चंद्रकांत. 2 चेंडूंचा सामना करून 6 धावांवर खेळतोय. चला कुळगाव संघ आणि भोज संघ आपण यायचंय. कुळगाव संघ आणि भोज संघ कर्णधार आपण यायचंय. स्लोवर होता, लवकर पिक केला, लेग साइडला टोळा चेंडू. एक धाव या चेंडूवर येते. एकच धाव्यावर समाधान मानावं लागत एरंजाड संघाला चंदूला. धावसंख्या होते ती 17. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी आपण विलासच्या माध्यमातून पाहतोय. चेंडू हवे, स्लोअर चेंडूचा वापर आपण विलासकडनं पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये. आणि 2 धावा या चेंडूवर येत आहेत. दुसरं षटक संपलंय. धावसंख्या झाली 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकली होती जाणता राजा क्रिकेट संघाने. डीजे आपण गोलंदाज अक्षयला पाहतो ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये अक्षयने. पुन्हा त्यालाच पाचारण करण्यात आलंय. तिसरं षटक विखुरलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. ज्या गोलंदाजा शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता चंदूने, त्याच गोलंदाजाच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सुद्धा षटकार खेचला या चंदूने. धावसंख्या झाली आहे 25. आणि मात्र आता आणखीन एक षटकार खेचला तर रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. लेग बॅचच्या रूपात एक धाव आली. धावसंख्या झाली ती 26. चांगलं कमबॅक केलंय अक्षयने. स्लोअर वनचा वापर. पिक काय करता आलं नाही ललितला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सर चेंडू निघून जाते नुराच्या हातामध्ये. चांगलं यशरक्षण या नुराच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा स्लोअर वनचा वापर. पुन्हा चेंडू पिक करण्यात अपयश येते या ललितला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर 26 धावा. पहिल्या चेंडू षटकानंतर कमबॅक करतोय अक्षय. चांगलं 3 सुरेख चेंडूचा पैकी अक्षयच्या माध्यमातून पुन्हा तोच चेंडू. पुन्हा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मैदानामध्ये अक्षय चेंडू फेकतोय.
पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगले सुरेख 4 चेंडू अक्षयच्या माध्यमातून पाहिले आपण. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर लेग बाईटच्या रूपाने एक धाव आली आणि सलग 3 चेंडू मात्र निघून जाते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूंची संख्या होते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे ती 26. लेग बाईटच्या रूपाने एक धाव येते. षटक संपतंय. धावसंख्या होते ती 27. 3 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे. चौथ्या षटकामध्ये जिहाद येतोय. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. 3 षटकांच्या असतात ते 9 धावेच्या सरासरीने 3 षटकं टाकली आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये विलासने 8 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून 8 आणि पहिल्याच चेंडूवर ललितला त्रिफळाचित करतोय हा जिहाद. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण जाणता राजा संघाच्या माध्यमातून पाहतोय. डीजे ललित बाद झाल्यानंतर आपण पाहतोय अविनाशला. जया फार्म हाऊसचे ओनर अक्षय भोईर यांच्याकडनं कोणी 3 चेंडू 3 षटकार मारले. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय एरंजाड संघाला. ललित भोईर जर बाद झाले नसते तर 5000 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र ललित भोईर बाद झाले आणि पारितोषिक 1000 रुपये केलंय. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी जिहादच्या माध्यमातून अक्षयच्या पावलावर पाऊल ठेवत चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या जिहादकडनं होतंय. धावसंख्यात काही बदल नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली 27 धावा आपण पाहतोय. चांगली सुरुवात झाली होती या एरंजाड संघाने. म्हणा गडी बाद झाले. दुसऱ्या षटकात कमबॅक केलं ते विलासने. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न अपयश येत आहे आणि फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का या एरंजाड संघाला. डीजे आपण नयनला पाहतोय. या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय. अद्याप एकही धाव या षटकामध्ये आले. मात्र 2 गडी बाद केले जिहादने आणि लेग बिफोर नयनला सुद्धा बाद करतोय. फुलटॉस चेंडू होता मात्र
सरळ पायावर आदळला आणि बाद होते तो नयन. आणि हॅट्रिक होते जिहादची. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद केले जिहादने. पहिली विकेट हॅट्रिक पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण जिहादच्या माध्यमातून. डीजे अद्यापर्यंत 5 चेंडू फेकले जिहादने. एकही धाव खर्च केली नाही. 4 गडी बाद केले जिहादने. चांगली गोलंदाजी जिहादच्याकडून आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 27. शेवटचा चेंडू या षटकामधील. पंचासाठी बोलतोय साहिल. पंच आमच्याकडे बोलतायत. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. वाईट चेंडू. धावसंख्या 28. पहिली धाव अवांतरच्या रूपात या षटकामध्ये आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. दोन धावा या चेंडूवर येत आहेत. धावसंख्या झाली आहे 30. 4 षटकं संपली आहेत. चांगली गोलंदाजी जिहादची. 3 धावा मात्र या षटकामध्ये खर्च केले आणि 4 गडी बाद केले जिहादने. 4 षटकं संपले. धावसंख्या डीजे पाचवं षटक घेऊन येतोय तो इरफान. स्ट्राईकवर आपण मध्ये चंदूला. चांगली फलंदाजी या चंदूच्या माध्यमातून. सलामीला आल्यानंतर 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेत. तो चंदू आता स्ट्राईकवर. धावसंख्या झाली आहे 30. शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील. एक बॅटिंग टोटल उभारावी लागेल या एरंजाड संघाला. चला बोश संघ आणि कुळगाव संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मिड इनिंग मध्ये आपली नाणेफेक होईल.
कट केलेला चेंडू, पहिला धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय चंदू. धावसंख्या झाली ती 32. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी इरफानकडनं सुद्धा होतीये. 2 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा याचे ओव्हर मध्ये आल्या. धावसंख्या स्थिरावलेली 32 धावा. चला भोज संघ आणि कुलगाव संघ आणि फलंदाज बाद होते धावबादच्या रूपात. आणखी एक मोठा धक्का लागतोय तो एरंदाड संघाला. सलामीला आलेला फलंदाज चंदू धावबादच्या रूपात बाद होतोय. चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक धक्का लागतोय एरंजाड संघाला. साहिल बाद होतोय. यानंतर कुलगाव आणि भोज संघ यांची नाणेफेक होईल. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असणारे वैभव भुईर यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. लेगबाईटच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्यात भर, धावसंख्या होते ती 33. 8 बाद 33 आणि शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. आणि या मिड इनिंग मध्ये आपण कुलगाव आणि भोज संघाची नाणेफेक करणार होतो पुढील सामन्याची. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. आणि गडी धाव बाद होते. 9वा धक्का लागतो तो एरंजाड संघाला वेदूच्या रूपात.
शेवटचा चेंडू इरफानच्या माध्यमातून स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव या चेंडूवर येते. धावसंख्या झाली 35-36 धावांचं आव्हान असेल ते टीम जांताराच्या संघासमोर. चला आता नाणेफेक होईल कुलगाव आणि भोज. चला वैभव भोईर इंडियन नेव्ही कार्यरत असणारे वैभव भोईर यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला वैभव भोईर आपण जायचंय, नाणेफेक करायची आहे. आणि पुढील सत्रासाठी मी आमंत्रित करतो राहुल चव्हाण सर यांचा सुरेख आवाज आपण ऐकणार आहोत पुढील सत्रामध्ये. राहुल सर करा, आराम करा, आराम करा. मुकेश आहेत. या आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला ओम कोंडेश्वर बोज आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव या विजय आपण टॉस करणार आहोत. पहिल्यांदा या ठिकाणी कुळगाव टीम कॉल करेल. काठाचा कॉल आणि काठा आलेला आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती राहील की आपण स्थान बनायचं. योगेश आपण बसा. सर निर्णय तर विजय फक्त आपण सांगायचंय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. खरं तर दोन्ही कॅप्टन बोलत नाही आहेत आणि खरं तर त्यांची बॅटच बोलणार आहे येणाऱ्या मॅचमध्ये, कारण विजय भोईर आणि दुसऱ्या बाजूला योगेश पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. ॲज अ कॅप्टन म्हणून अत्यंत चांगला खेळ या दोन्ही खेळाडूंचा राहिलेला आहे. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. काही अगदी आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल या पुन्हा एकदा या विभागाचे एक जबरदस्त समालोचक ऐकूया मुकेश बोराडे यांचा या सत्रासाठी आवाज. धन्यवाद. धन्यवाद मॅडी सर. चला पंच थांबायचंय. चला चालू करायचंय पंच सामना. सामन्याला होते सुरुवात. 2:02 झाली आहेत. पहिला चेंडू खेळपट्टीवर आदळलाय आणि पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. खाता उघडलं ते नुराचं आणि संघाचं.
चांगली गोलंदाजी करावी लागेल त्या सनीला. आणि पहिल्या चेंडूवर सागरच्या माध्यमातून लंगापला षटकार पाहतोय आपण. 7 धावा धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 7. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार येतोय. धावसंख्या होते ती 7. आणि झेल सोडलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र झेल जमिनीला दान होतोय. ज्या सागरने मागच्या चेंडूवर षटकार मारला त्याच सागरचा झेल मात्र सोडलाय. चांगलं गोलंदाजीत कमबॅक केलं होतं सनीने. मात्र गचा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. साहिलच्या माध्यमातून पुढचा चेंडू मात्र झेल सोडलाय आणि मॅच सोडली आहे. कारण का पुढच्या चेंडूवर प्रत्युत्तर दिले ते सागरने आणि पुन्हा आणखीन एक षटकार आपण सागरच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या होती ती 13. 4 चेंडूंचा खेळ झाला. षटकार मारलाय सागरने. आता मात्र चेंडू हवेत आणि आता मात्र सागरला परतावं लागेल. चांगलं झेल ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. सागर बाद झाल्यानंतर फलंदाजीचा अडत होतो जिहाद. ज्या जिहादने चांगली गोलंदाजी केली होती या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ज्या जिहादने घेतली तोच वन डाऊन साठी फलंदाजीचा जातो जिहाद. चांगला कमबॅक केला सनीने. मात्र 2 षटकार त्याच्या गोलंदाजीवर आले. धावसंख्या झाली 13 आणि शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. खोदून काढला चेंडू आणि या चेंडूवर 4 धावा येत आहेत. शेवट गोड करतोय जिहाद. धावसंख्या होते ती 17. 1 बाद. डीजे बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक फेकलंय सनीने. 17 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. 19 धावांची गरज असेल. येणारे 24 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी. चला कुलगाव संघ आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. कुलगाव संघ आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. आणि हा सामना संपल्यानंतर आपण समालोचन कक्षासमोरच एंट्री करायची मैदानामध्ये. दुसरं षटक घेऊन आपण वेदूला पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. वेदूवर जबाबदारी दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. पॉइंट चढकारून मारलेला हा फटका नुराच्या बॅटमध्ये त्यात 4 धावा. धावसंख्या होती ती 21. 1 बाद. या षटकामध्ये चांगली सुरुवात जाणता राजाच्या माध्यमातून आपण पाहिली. येणारे 23 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. पूर्णतः सामना खुला केलाय नुराने आपल्या संघासाठी.
एक धाव येते चेंडूवर, धावसंख्या फ्लाय होते, धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 22. येणारे 22 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल विजयासाठी. ज्या जिहादने मागच्या षटकातील शेवटच्या चेंडू चौकार मारला होता, जिहाद आपण स्ट्राईकवर पाहतोय जिहादला. आता जिहादला सुद्धा परतावं लागतंय. गडी बाद होते, दुसरा धक्का लागतोय तरी जांताराच्या संघाला. जिहादच्या रूपात जिहाद बाद होतोय. धावसंख्या झाली आहे 22. डीजे चला, आयोजकांची विनंती आहे, चांगल्या स्पर्धेचे आयोजन आपण जे हनुमान आरडी 11 संघामार्फत पाहतोय, तर सहकार्य करायचं मंडळाला. सलग दुसरा धक्का लागतोय तो जांताराच्या बदलापूर संघाला. दोन चेंडूवर दोन गडी बाद केले या वेदूने. चांगलं कमबॅक करतोय डीजे. चौदा धावांची गरज असेल ती जांतराच्या बदलापूर संघाला. चांगली गोलंदाजी आपण वेदूच्या माध्यमातून पाहिली. पहिल्या षटकामध्ये मात्र 17 धावा आल्या. झेल सोडला साहिलने. तो झेल जर कॅरी केला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव या चेंडूवर येते. धावसंख्या झाली होती 23. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. कव्हरला मारलेला फटका. एक धाव या चेंडूवर येते. फंबल होतय. दुसरी धाव सुद्धा नुराच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली आहे ती 25. येणारे 18 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल या जांतराच्या बदलापूर संघाला. डीजे
आमचे भाऊजी प्रेम काटे नितलस यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा सनी. दहा धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे 16 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी. अद्याप सलामीला आलेला फलंदाज नुराला आपण पाहतोय. चेंडू केलाय पूल, झालाय सक्सेसफुल. मिळतील 7 धावा या चेंडूवर. धावसंख्या झाल्या 32, आणखी 4 धावांची गरज असेल. सनसिवल क्रिकेट पाहतोय. षटकार आल्यानंतर मात्र एक धाव मध्ये फंबल होतंय आणि त्याचं 2 धावेत रूपांतर होतंय. 2 धावा. धावसंख्या झाली 34. चला कुलगाव संघ आपण तयार राहायचंय. वाईट अवांतर धाव. स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज असेल विजयासाठी जांतराच्या बदलापूर संघाला. आणि विजयी फटका येतोय नुराच्या बॅट मधनं. जांताराजा संघ विजयी झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पर्वत संघाचे आभार. या सामन्याचा सामनावीर जिहाद. आमचे भाऊजी प्रेम काटे यांच्या हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. चला यायचंय जिहाद. जिहाद आपण यायचंय. सामनावीरचा पुरस्कार. आणि या पुढील सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत पुढील सामन्याचं समालोचन राहुलजी चव्हाण सरांना आपण आमंत्रित करतोय.